नमस्कार, मी अतिशय गौड. स्वागत आहे तुमचं अलिबाग मुरुड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण मुरुड तालुक्यातील काशीद ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहोत आणि काशीद ग्रामपंचायत हद्दीमध्ये ॲडव्होकेट महेश मोहिते, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून इथे काही कामांचं भूमिपूजन करण्यात येत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काशीद ग्रामपंचायतमध्ये आपण पाहिलं तर एक स्ट्रीट लाईट काय आज उद्घाटन आहे. आज आम्ही काशीद बीचच्या सुशोभीकरणाच्या साठी साधारण 6.5 लाख रुपये स्ट्रीट लाईट आहे. काशीदपासून काशीद बीचपर्यंत त्याचं भूमिपूजन झालं. त्याचबरोबर आज आपण चिकणीमध्ये आहोत. चिकणीमध्ये रस्त्यासाठी साधारण 5 लाख रुपये. परत आपण इथनं सर्व चिकणीमध्ये जाणार आहोत. आता सर्व्यामध्ये जाणार आहोत. सर्व्यामध्ये एक जी नदीकाठी एक शेड आहे, त्या शेडचं उद्घाटन आहे. एक रस्ता आणि साखर अशी एकूण 26 लाख रुपयाची एकाच ग्रामपंचायतीमध्ये उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय रवींद्र यांच्या विकासाच्या विजननुसार त्यांच्या आशीर्वादाने आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे खासदार धैर्यशील दादा पाटील असतील, जिल्ह्याचे आमचे सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय धारपसाहेब असतील, यांच्या सर्वांच्याच त्या ठिकाणी प्रयत्नामुळे आज ह्या विकास कामांना चालना मिळते. आज याचं भूमिपूजन झालं. मला आनंद या गोष्टीचा आहे. काशीदमध्ये एक उत्साहाचं वातावरण त्या निमित्ताने दिसून येते. आमच्या सारिका दिया कासारताई यांनी या कामामध्ये पुढाकार घेतला. आमचा रोहन खोपकर असेल, या सगळ्यांनीच या कामाचा पाठपुरावा केला आणि आज याचं भूमिपूजन पार पडते. अतिशय उत्तम दर्जाचं काम या निमित्ताने होईल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करतो. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, प्रवासी योजना प्रमुख म्हणून आताच पक्षाने यांची लोकसभेला चांगलं काम केलं म्हणून निवड केलेली आहे. तर आगामी मला वाटते निवडणुका 2024च्या निवडणुका होणार आहेत. तर साधारणतः 2024च्या विधानसभेच्या निवडणुका कधीपर्यंत अपेक्षित आहे? साधारण त्या 15 दिवसामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल असं सर्वजण अंदाज बांधत आहेत. मला वाटतं की नोव्हेंबर मध्यंतरी या निवडणुका होतील आणि या निवडणुकांचं बिगुल आता साधारण 15-20 दिवसात वाजेल. मोहिते साहेब, आताच तुम्ही मागे दक्षिण रायगडचे पहिल्यांदा जिल्हाध्यक्ष होतात, ज्यावेळी अशा पद्धतीने जिल्हा विभागला गेला त्यावेळेला. त्याच्यानंतर ते पद खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्याकडे गेलं आणि आता ते देशाची सर्वात मोठी जी संसद आहे त्याचे प्रतिनिधी झालेले आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चितच त्यांच्या खांद्यावरून ही जबाबदारी कमी केली जाऊ शकते असं सगळीकडून कार्यकर्त्यांमध्ये बोलचाल आहे. जर ते त्या पदावरून बाजूला झाले तर पक्ष सतीश धारप साहेब आणि बाकीचे वरिष्ठ रवींद्र चव्हाण साहेब हे तुमचं नाव पुन्हा एकदा पक्षाध्यक्षाकडे सुचवू शकता? एक असं आहे की निवडणुका जवळ आहे. धैर्यशील दादांचं काम हे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम उभं केलं. आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं की लोकसभेला आदरणीय धैर्यशील दादांनीच त्या ठिकाणी उमेदवारी करावी आणि लोकसभेला सुद्धा प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले असते असा विश्वास हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चितपणाने होता आणि त्याच्यामुळेच त्यांना थांबायला लागलं. आणि थांबल्यानंतर एका मातब्बर नेत्याला असं स्वस्थ बसू न देता त्यांना जो शब्द पक्षाने दिला होता तो शब्द पूर्ण केला आणि देशाच्या सर्वोच्च स्थानी, सर्वोच्च संसदेमध्ये त्या ठिकाणी त्यांना विराजमान करण्याची संधी ही पक्षाने त्यांना दिली. आज राज्यसभेचे ते खासदार झाले. परंतु असं मुळात म्हणता येणार नाही की ते राज्यसभेचे खासदार झाले तर त्यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळता येणार नाही. उलट अतिशय चांगल्या पद्धतीचं दुपटीने काम ते करू शकतात. एक आश्वासक नेता ते आहेतच, परंतु विकासाच्या माध्यमातून सुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका हे जिल्हाध्यक्ष आणि एक खासदार म्हणून ते घेऊ शकतात. त्यामुळे तशा बदलाची काही शक्यता मला वाटत नाही. त्याच्यामुळे तसा बदल होईल असं कोण म्हणत असेल तर ती शक्यता फार धुसर आहे. खरं तर आता त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि खासदार म्हणून या दोन्ही जबाबदाऱ्या घेऊन येणाऱ्या विधानसभेला या 7ही जिल्ह्यातल्या 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार निवडून येईल यासाठी प्रयत्न करावेत असे संकेत, असे आदेश हे निश्चितपणाने पक्षाकडून त्यांना दिलेले आहेत. मोहिते साहेब, चुकून समजा जर का युती झाली नाही, महायुती झाली नाही, तर अलिबाग मुरुड विधानसभेची सीट ज्या वेळेला 2019ची निवडणूक होती त्यावेळेला 100% तुम्ही लढवणार होता. तसं वातावरण निर्मिती झालेली होती. एक भव्य सभा, मला वाटते 6 बायपास इथं तुम्ही घेतलेली होती. व्यासपीठावर प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती. परंतु तुमचं नशीब खराब असल्या कारणाने म्हणायला हरकत नाही, ती सीट युतीमधून महेंद्र दळवी यांच्या सोबत गेली आणि तुमच्या सोबत घेऊन ते सध्या आमदार आहेत.
परंतु चुकून समजा जर काही युती आता ह्या वर्षी नाही झाली, कारण का 3 पक्ष एकत्र आहेत, तर अलिबाग मूळ मतदारसंघाची जागावर तुमचा भाजप म्हणून अधिकार असेल? एक तर असं आहे की मी कोकणातल्या अतिशय महत्त्वाची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीचा एक सदस्य आहे. ते सगळेच मातब्बर नेते आहेत. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणाचे नेते असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही कोर कमिटी आहे. ज्या आम्हाला सूचना दिल्या जातात त्या सूचना खरं तर सार्वजनिकदृष्ट्या उघड करू नयेत असा एक कयास असतो, असा एक संकेत असतो राजकारणाचा. आणि राजकारणामध्ये असं घडलं तर काय होईल, तसं घडलं तर काय होईल, या आधांतरित विषयांना कुठलंही महत्त्व नसतं. राजकारणामध्ये आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे एका वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करते. आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीसुद्धा भक्कम राहणं यासाठी महाराष्ट्रातले सर्वच महायुतीचे नेते प्रयत्न करतात. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे सर्वांचेच नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळेच नेते महायुती भक्कम राहावी यासाठी प्रयत्न करतात. आता याच्यामध्ये युती तुटेल का, तर असं आपण म्हणजे आपण स्थानिक पातळीवरती छोट्या छोट्या नेत्यांनी युती तुटेल का, मग काय होईल याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. मला वाटतं योग्य तो निर्णय महायुती म्हणून किंवा महायुतीचे वरिष्ठ नेते निश्चितपणाने घेतील. आणि मला 2019ला संधी निश्चितपणाने होती, तसं वातावरण तयार झालं होतं. आणि आता तुम्हाला माहिती आहे की त्यावेळीसुद्धा अगदी शेवटच्या क्षणाला जाऊन AB फॉर्म आणायला गेल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही लढायचं नाही, महायुतीचं काम करायचं. राजकारणामध्ये अशा घटना घडत असतात. त्याच्यामुळं जे काम पक्ष देईल, जो आदेश पक्ष देईल त्या आदेशावरती चालणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता. त्याच्यामुळं माझे सगळेच कार्यकर्ते त्या भूमिकेशी एकनिष्ठ आहेत आणि त्या पद्धतीने ते काम करतात. जो काही पक्षाचा आदेश असेल, जे काही पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही अतिशय एक पाऊल पुढे जाऊन नेहमीच काम करत आलो, याही पुढे काम करतो. मोहिते साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 1-1.5 वर्ष झाले असतील खासदार जे आपले आता झाले तहसील पाटील हे पक्षामध्ये आले, त्यांना शब्द दिलेला आणि शब्द दिल्यानंतर ते खासदार झाले. आता जवळजवळ तुम्ही 9 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आहात, 10 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहात आणि आता राज्यपाल नियुक्त 12 खासदारांचा निकाल लागला, आमदारांचा निकाल लागला आहे. तर मला एक बोलायचं आहे की जो माणूस AB फॉर्म घ्यायला गेलेला आणि पुन्हा मागे आला, एवढा प्रामाणिक कार्यकर्ता आज अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं 10 वर्ष काम करत आहे. हे सर्व वरच्या नेत्यांना, देवेंद्र फडणवीस सर्वांना माहिती आहे. तर असं असताना एक विधान परिषद सदस्य, खरोखर अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये तुम्ही एक जनतेतून निवडून दिलेला आमदार आहे, पण एक हुशार, एक ॲडव्होकेट, एक प्रेमळ स्वभावाचा एक व्यक्ती ज्याला विधान परिषदेवर जायला पाहिजे आणि 12 जागा आता खाली होत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही पक्ष विचार करू शकतो का आणि पक्षाने विचार का करू नये? अतिशय तुमचा प्रश्न एवढा मी अतिशय छोटा कार्यकर्ता, म्हणजे छोटा कार्यकर्ता म्हणजे मी कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली 2006-07ला आणि सातत्यानं माझं जवळजवळ 18-19 वर्ष हे सक्रिय राजकारणामध्ये मी काम करतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ज्या पक्षामध्ये काम करत असतो त्या पक्षाकडून मला काहीतरी मिळेल या अपेक्षेने काम न करता मी पक्षासाठी काय करू शकतो आणि माझ्यामुळं पक्षाची विचारधारा, पक्षाची संघटना ही किती पुढे जाईल याचा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मी हे 10 वर्ष केलं म्हणून मला पक्षाने काय द्यावं असा विचार करणारा मी कार्यकर्ता नाही. निश्चितपणाने पक्ष, संघटना, आपण करत असलेलं काम पाहत असतो. आपण करत असलेली प्रत्येक घडामोड आपण पक्षाच्या साठी, संघटनेसाठी काम करतो. आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी काम करतो. स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी पक्षाचा आधार घेतो की काय, हे सगळं पक्ष पाहत असतो. आणि पाहत असताना पक्षाचं बारीक लक्ष असतं. ज्यावेळेस संधी द्यायची वेळ येईल त्यावेळेस निश्चितपणाने पक्ष संधी देईल. आणि मला विश्वास आहे की अशा पद्धतीने ज्यावेळेस पक्ष पाहत असतो त्यावेळेस संधी तर प्रत्येकालाच मिळते. त्याच्यामुळे ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस संधी नक्की मिळेल. त्याच्यामुळे आता त्याच्याविषयी भाष्य करणं योग्य. मी शेवटचा प्रश्न विचारतोय. असं असताना महायुतीमधून सतीश धारप साहेब सुद्धा बोललेली होती की युतीला सीट मिळू शकते अलिबाग मूळची. तरी सुद्धा तुमच्या पक्षामध्ये काही अंतर्गत वाद आहेत. काही नेते हे जाहीरपणे विरोध तुमच्या पक्षामध्ये त्यांचा दिसत आहे. तर हे तुमच्या येणाऱ्या युतीसाठी हानिकारक आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असा कोणताही वाद नाही आहे पक्षामध्ये. पक्षामध्ये प्रत्येक जण आल्यानंतर पक्षाचं काम करत असतो. फक्त कार्यपद्धती वेगळी असते.
त्याच्यामुळं प्रत्येकजण प्रत्येकाच्या कार्यपद्धतीनुसार काम करत असतो. एखाद्याला ती कार्यपद्धती दिसताना चुकीची दिसत असेल, त्याच्यामुळे तो विचार करताना चुकीचा विचार करतो. आमच्या पक्षामध्ये तर असं कोणताही वाद नाही आहे. प्रत्येकजण पक्षवाढीसाठी काम करतोय. फक्त काम करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज होतो. परंतु ज्यावेळेस पक्ष आदेश देईल त्यावेळेस निश्चितपणाने सगळे एका विचारधारेवरती काम करतील असा विश्वास मला आहे. नाही, परंतु मेन स्ट्रीम मीडियावर आपण बघितलं की राजा किनी असेल, उत्तम शेठ असतील, आमदार असेल, यांचं तर मेन स्ट्रीम मीडियावर, आपण तर डिजिटल मीडियावर त्यांच्यावर त्यांचे वाद होतात. त्यांच्या पेपरमध्ये मोठमोठे हेडलाईन असतात. त्या वादामध्ये मी पडत नाही. पण ते कारण कसं आहे, एक तर काय आहे की एक संयमी कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस कुठल्या क्रियेला प्रतिक्रिया द्यायची, कुठल्या वादावरती आपण प्रतिवाद निर्माण करायचा, हे थोडंसं माझी ताळतंत्र मी पाळतो. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आमच्या पक्षांतर्गत कुठला वाद असेल. हां, एक गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस पक्ष म्हणून एखाद्या आमच्या कार्यकर्त्यावर बोललं जात असेल, त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल, तर त्या ठिकाणी ती कदाचित योग्य असू शकते त्यांच्या दृष्टीने. आणि जर अशा पद्धतीने वाद असेल तर तो वाद मिटला पाहिजे, या भूमिका मानणारा मी कार्यकर्ता. तर मित्रांनो, गणपती उत्सवाच्या निमित्ताने एक चांगलं असं काम महेश मोहिते यांच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. लोकांना आवश्यक असलेली विकास कामाच्या माध्यमातून आज त्यांनी भरघोस निधी असा काशीद ग्रामपंचायतमध्ये दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते आपल्यासोबत होते. त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्याला दिला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.